नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण एक अशी माहिती बघणार आहोत की ज्या गोष्टीची आपल्याला नितांत गरज आहेच. वास्तविक जगत असताना या गोष्टीशिवाय आपण जगूच शकत नाही आणि ही गोष्ट म्हणजे लक्ष्मी, पैसा. तर हो, स्वामींनी एक अशी गोष्ट सुचवलेली आहे की त्या गोष्टीमुळंच आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कधी कमी पडत नाही किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते किंवा घरामध्ये पैसा अडका, स्थावर मालमत्ता, इस्टेट वगैरे ह्या गोष्टी चांगल्या व्यवस्थित सुस्थितीत राहतात. हा कोणताही तोडगा नाही. हा कोणत्याही प्रकारचा तोडगा किंवा टोनाटोटका ज्याला म्हणतात तो नाही. हा उपाय आहे आणि हा उपाय अगदी सरळ साधा आहे. याच्यासाठी कोणतीही गोष्ट वेगळी करण्याची आवश्यकता नाही. आपल्या घरामध्ये आपण देवघरामध्ये काही गोष्टी पूजतो, त्या पाठीमागं लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मी स्थिर होण्यासाठी काही गोष्टी आपण पूजलेल्या असतात. ह्याच्या पाठीमागं आपल्याला फक्त एकच उद्देश असतो की आपल्या घरामध्ये पैसा अडका, व्यवस्थितपणे यावा, तो टिकून राहावा, कर्जबाजारीपणा असेल तर तो निघून जावा, दवाखाना वगैरे पाठीमागं लागू नये, मुलांचं शिक्षण वगैरे व्यवस्थित व्हावं, या सगळ्या गोष्टी त्या पाठीमागं असतात. आता एवढं सगळं करूनसुद्धा आपल्या घरामध्ये बऱ्याचदा पैशाची चणचण भासते. आता पैशाची चणचण भासते म्हणून आपण काही वेळेला वेगवेगळे उपाय करायचा प्रयत्न करतो. जुनेकरून आपण एखाद्या पुस्तकात वाचलेलं असतं की अमुक अमुक करा, पैसा येईल. आपण ते करून बघतो. बऱ्यापैकी आपले पैसे खर्च होतात परंतु पैसे येत नाहीत. कोणत्याही वेगळ्या मार्गानं पैसे येणार नाहीत. तुम्हाला कष्ट करावं लागेल तरच पैसे येतील. कष्ट करण्याची जिद्द ठेवा. रात्री बेरात्री कधीही काम करण्याची तुमची मानसिकता ठेवा. त्यानंतर तुमच्याकडे पैसे येतील. परंतु स्वामींनी जो उपाय सांगितलेला आहे तो उपाय जर केला तर 100% घरामध्ये पैसे स्थिर झाल्याचं तुमच्या लक्षात येईल. आता हा उपाय काय आहे लक्ष देऊन ऐका. आपल्या घरामध्ये जी स्त्री असते, मग ती आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, आजी असेल, कोणी असेल, आपल्या घरामधल्या स्त्रीचा पहिल्यांदा आपण सन्मान करणं गरजेचं आहे. त्यांना योग्य ती वागणूक देणं गरजेचं आहे. कारण का, घरामधली पहिली लक्ष्मी ही घरातली स्त्री आहे. घरातली पहिली लक्ष्मी ही घरची स्त्री आहे आणि त्या स्त्रीला जर आपण इज्जत देत नसेल, तिला जर आपण मान सन्मान देत नसेल, तिच्याशी आपण व्यवस्थित बोलत नसेन, तिच्याशी आपण कोणताही व्यवहार व्यवस्थित करत नसेन, तर लक्ष्मी, देवरूपी लक्ष्मी घरात का प्रवेश करेल? करणार नाही. त्यासाठी घरातल्या लक्ष्मीला पहिल्यांदा व्यवस्थित वागणूक दिली पाहिजे, तरच देवरूपी लक्ष्मी घरामध्ये येऊन वास्तव्याला राहील. अन्यथा कोणतेही वेगळे प्रयोग करून तुम्ही लक्ष्मी स्थिर करू शकत नाही. ज्या ज्या घरामध्ये स्त्रीला किंमत देत नाहीत, जिथं मारहाण केली जाते, जिथं शिवीगाळ केली जाते, जिथं वादविवाद केले जातात, जिथं स्त्रीची बऱ्यापैकी मानहानी केली जाते, अशा घरामध्ये साहजिकच लक्ष्मी स्थिर होणार नाही आणि झालेली नाही असं तुमच्या निदर्शनास येईल. वादविवाद सतत घरामध्ये असतील, सतत आजारपण असेल अशा घरांमध्ये, तर स्त्रीला प्रामुख्यानं लक्ष्मीचा दर्जा परमेश्वरानं दिलेला आहे. मग त्याच लक्ष्मीला आपण जर व्यवस्थित बोललो, व्यवस्थित तिच्याशी व्यवहार केले, तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होईल. दुसरी गोष्ट, स्त्रीनं सुद्धा स्त्रीशी व्यवस्थितच वागायचं आहे. हे फक्त पुरुषांनी स्त्रीशी व्यवस्थित वागायचं असा भाग नाही, तर स्त्रीनं सुद्धा स्त्रीशी व्यवस्थितच वागायचं आहे. बऱ्याच घरामध्ये स्त्रियांशी चुकीची वागणूक देतात, पटवून घेत नाहीत, वादविवाद करतात, भांडणतंटेत करतात. हिच्याविषयी तिला काहीतरी सांग, तिच्याविषयी हिला काहीतरी सांग, अशा गोष्टी करत असतात. त्यामुळं घरात वादविवाद होतो आणि वादविवाद झाला की लक्ष्मी घरात स्थिर होत नाही. साहजिकच घरातली लक्ष्मी रुसलेली असेल तर बाहेरची लक्ष्मी म्हणजे देवरूपी लक्ष्मी घरात स्थिर होत नाही. दुसरा मुद्दा,
घरातल्या स्त्रीनं, आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही म्हणाल की आम्हाला इज्जत द्या मग घरात पैसा येईल. तर दुसरी महत्त्वाची बाजू, स्त्रीची मानसिकतासुद्धा बऱ्यापैकी सगळ्यांना समजून घेणारी असली पाहिजे. असेल त्या गोष्टीमध्ये समाधान ठेवण्याची तिची वृत्ती असली पाहिजे. काटकसरीपणा तिच्या अंगी असला पाहिजे. अनावश्यक खर्च तिनं केला नाही पाहिजे. त्याचबरोबर घरातल्या सगळ्या थोरा मोठ्या लोकांना आपणही व्यवस्थित वागणूक दिली पाहिजे. ही तिची मानसिकता असणं गरजेचं आहे. तरच घरात लक्ष्मी स्थिर होईल. तुम्ही लक्ष्मीचं रूप आहात. तुमच्या लक्षात येते का पहा, तुम्ही लक्ष्मीचं रूप आहात. तुम्ही ज्या घरात जाल त्या घरात पैसा, धन, दौलत, इस्टेट, स्थावर मालमत्ता भरपूर वाढण्याची शक्यता आहे. परंतु तुमच्याच हातात असतं लक्ष्मीला घरातून बाहेर काढणंसुद्धा. तुम्ही जर काटकसर केली नाही तर घरात लक्ष्मी येणार नाही. तुम्ही उधळपट्टी केली तर घरात लक्ष्मी स्थिर होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्याच लोकांच्यात भांडणं लावण्याचे प्रकार केले तरीही लक्ष्मी घरात स्थिर होणार नाही. स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे. पुराण काळापासून ही गोष्ट चालत आलेली आहे. स्त्रीला लक्ष्मी म्हणून पूजलं जातं. तर त्या लक्ष्मीला पहिल्यांदा सन्मान द्या, प्रेमानं वागणूक द्या. त्याचबरोबर स्त्रीनंही स्त्रीशी व्यवस्थित वागा. घरातील सर्व पुरुष लोकांना, थोरा मोठ्यांचा आदर ठेवा. आणि ह्या गोष्टी जर स्त्रियांच्या बाबतीत घडल्या तर नक्कीच घरामध्ये ऐश्वर्य लाभल्याशिवाय राहणार नाही. घरातल्या प्रत्येक स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा देऊन पहा. घरात नक्की लक्ष्मी येईल. घरात वादविवाद टाळा. घरात नक्की लक्ष्मी येईल. घरात मोठ्यानं ओरडून बोलू नका, भांडू नका, रुसू नका, उपाशी पोटी झोपू नका. या गोष्टी करून पहा. सतत आनंदी चेहऱ्यानं राहा. सतत आनंदोत्सव साजरा करा. असेल त्यात समाधान माना. घरात लक्ष्मी स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, लक्ष्मीच्या मागे धावू नको, लक्ष्मी तुझ्या मागे येईल असं कृत्य कर. तेव्हा तुम्ही लक्ष्मीच्या मागे धावू नका. लक्ष्मी तुमच्या पाठोपाठ आपोआप येईल. ज्या घरामध्ये स्त्रीला सन्मान दिला जाईल, ज्या घरामध्ये स्त्रीची चांगली वागणूक असेल, स्त्रीनंही स्त्रीची चांगली वागणूक ठेवणं गरजेचं आहे आणि पुरुषानंही स्त्रीची चांगली वागणूक ठेवणं गरजेचं आहे. त्याच वेळेला घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते. हा उपाय करून पहा. भेटूया पुढल्या माहितीसह पुढल्या भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम.